हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर इकडे मी डिंकाचे लाडू बनवते. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका. रेसिपीपासून आज सुरुवात केली. तर 1 किलो खोबरं घेतलं आहे आणि त्याचे बारीक बारीक काप केलेत. आता हे खोबरं आहे आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलं आणि त्याच्यावरती आता खोबरं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. पण करपवायचं नाही अजिबात. तर खोबरं ना मी हे किसूनसुद्धा घेऊ शकत होते किंवा मग मिक्सरला बारीक केलं तरीसुद्धा चालतं. पण तसं जर केलं ना तर भाजताना खूप खोबरं जळतं, म्हणून मी तुकडेच करून घेतले आणि भाजून घेतलं. त्याचबरोबर मी 1 किलो खारीक घेतली आणि तिच्यासुद्धा बिया काढून बारीक तुकडे करून घेतलेत. आणि आता 2 चमचे पुन्हा तूप घातलं कढईमध्ये आणि त्याच्यावरती आपल्याला खारीक चांगली भाजून घ्यायची आहे कडक होईपर्यंत, म्हणजे छान तिची पावडर बनते. तर खारीकचीसुद्धा पावडर भाजताना ना खूप त्रास होतो. त्याच्यापेक्षा असे तुकडे भाजले ना पटकन भाजलं जातं, म्हणून मी तुकडे केले खारीक खोबऱ्याचे. तर आता पुन्हा कढईमध्ये 1 चमचा तूप घातले, 1 वाटी भरून बदाम घातले, त्याचसोबतच त्याच वाटीने मी काजू घातलेत. आणि आता हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही. तर काजू बदामची जी क्वांटिटी आहे ना ती तुम्ही कमी जास्त करू शकता. असं काही नाही की 1-1 वाटी घेतलं पाहिजे. जास्त केलं तरीसुद्धा चालेल, कमी केलं तरीसुद्धा चालेल. तर त्याच वाटीने मी पुन्हा मनुके घातलेत भाजायला 1 चमचा तुपावरती. तर मनुके छान फुलले की ते मनुकेसुद्धा आपण काढून घ्यायचे. आता आपल्याला भाजायचं जे जिन्नस होतं ते संपलेलं आहे. आता मी पुन्हा जास्त तूप घातलेलं आहे कढईमध्ये. एक छोटी अर्धी वाटी तूप घातलं आणि आता तूप गरम झालं की त्याच्यावरती डिंक टाकायचा तळण्यासाठी. डिंक छान फुलतो जर तूप चांगलं गरम असेल तर. तर मी इकडे डिंक ना 150 ग्रॅम घेतला आहे, पण तुम्ही 200 ग्रॅम घेतला तरीसुद्धा चालेल. तर हा डिंक सगळा तळून घ्यायचा. तर मी 150 ग्रॅम डिंक होता ना तो सगळा तळून घेतला आणि सगळे जिन्नस भाजून घेतलेत. खारीक, खोबरं, डिंक तळून घेतलं आहे, मनुके भाजून घेतले आणि काजू बदामसुद्धा भाजून घेतलेले आहे. तर आता हे सगळं आपल्याला ना थंड करायचं आहे आणि मगच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर निवांत बसलेलो नाही आम्ही हॉलमध्ये. तर काय चाललं ते तुम्हाला दाखवते. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की शंकरपाळ्या, खाऱ्या शंकरपाळ्या केल्या होत्या. आणि कालच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला लाडू दाखवले नाहीत, पण आजचा व्हिडिओ लाडू वगैरे पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. आता तुम्ही साहित्यसुद्धा बघितलेलंच आहे. तर या लाडूमध्ये ना वेगळं मी काय असं घालणार नाही आहे, बिया वगैरे कशाच्या आणि जायफळ, सुंठ वगैरे असलं काही घालणार नाही. कारण हे लाडू ना उपवासाच्या दिवशीसुद्धा खाता यावेत, म्हणून मी फक्त वेलची पावडर घालणार आणि गुळाचे करणार आहे लाडू. मी गुळ घालून, साखर वगैरे काय वापरणार नाही आहे. तर थंडीमध्ये असे लाडू खायला जरा बरे असतात, जरा शक्तिवर्धक असतात आणि इम्युनिटी बूस्ट करतात. तर म्हणून म्हटलं की जरा लाडू बनवावेत. आणि आम्ही ना हॉलमध्ये बसले, कारण एवढं सगळं वाटायचं आहे, मिक्सरला बारीक करायचं आहे. तर म्हटलं की उभा राहून ना, सकाळपासून उभीच आहे मी, हे कर ते कर. आणि शंकरपाळ्या वगैरे पण बनवल्या, तर पाय वगैरे खूप दुखायला लागलेत, कंबर पण दुखायला लागली. तर जे काही खारीक, खोबरं, बदाम वगैरे आहे ना, तर इथे बसूनच बारीक करावं. तर म्हणून म्हटलं सगळं बाहेर घेऊन आले हॉलमध्ये आणि इकडे बसूनच आता वाटून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. भाजी वगैरे, कोथिंबीर सगळं स्वच्छ करायचं चाललं आहे. तर भाजी आणलेली सगळी इथेच पडली आहे. आत्ताच आणले, अर्धा तास झालं. भाजी आणून फ्रीजमध्ये ठेवायची. आळूची पानं आणल्यात. सकाळी आळूच्या वड्या बनवायच्या आहेत आणि कोथिंबीर खोडायला सांगितले. बसल्या बसल्या तेवढंच काम. पोटांना व्यायाम म्हणून म्हटलं की जरा जुड्या साफ करून ठेवा कोथिंबीरीच्या. हे सगळं इथे आणले. मिक्सर आणला इकडे. तर नेल वाटणार आहे, खारीक, खोबरं वगैरे सगळं, म्हणून त्याला इथे बसवलं आहे. आता मी जरा बसते आणि तो कसा वाटतोय ते बघत बसते. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण दाखवते. थंड झालं आहे आता सगळं. तर असं खोबरं बारीक केलं की चांगलं बारीक होतं आणि लाडू पण छान लागतात. पण जर तुम्हाला खिसलेलं खोबरं आवडत असेल ना, तर खिसून खोबरं घालून सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता. असं काही नाही आहे की मिक्सरला एकदम बारीक खोबरं करायला पाहिजे. आता आमच्याकडे आवडत नाही असं खिसलेलं खोबरं, म्हणून मी असं बारीक करते.
तर आता नील खोबरं वाटून घेतोय. तर म्हटलं की तोपर्यंत मिसळ शिजली की नाही ते पण बघावं, कारण मिसळ फोडणीला घालूनच मग मी बाहेर जाऊन बसलेले होते. तर मिसळ चांगली शिजली, गॅस बंद केला आणि झाकूनसुद्धा ठेवले. आता हे सगळं वाटून वगैरे झाल्याच्या नंतर जेवणार. तर इथे ना अंश खेळत होता, त्याला बॉटल नाशी फेकून उभी करायची होती, पण त्याच्याच्याने काय बाटली उभीच राहत नव्हती आणि उभी राहिली पण नाही ती शेवटपर्यंत. तर इकडे सगळे जिन्नस ना बारीक करून झालेत. खारीक 1 किलो घेतलेली, तर ही 1 किलो खारीकची पावडर आहे आणि 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं घेतलेलं, तर सगळं बारीक करून झालं आहे. खारीक पावडरमध्ये खोबरं घातलेलं आहे बारीक करून. आता त्याच्यावरतीच काजू बदामाची पावडर घालायची आणि आता डिंक घालायचा आहे बारीक केलेला. तर हे डिंक आहे ना तो मिक्सरलाच बारीक केला, पण जर तुम्हाला नसेल आवडत असा एवढा बारीक केलेला तर तुम्ही हाताने क्रश करूनसुद्धा घालू शकता. मनुकेसुद्धा मी क्रश करून घातलेले आहेत मिक्सरवरती जरा बारीक करून, कारण मनुके ना लगेच मुलं काढून टाकतात, लाडूवरती दिसला मनुका की दिला फेकून, म्हणून मी असं बारीक करून घालत असते. आणि थोडी वेलची पावडर घातली, जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे घाला वेलची पावडर, आणि थोडंसंच अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. तर आपल्याला गूळ घालायचा आहे याच्यामध्ये. तर गुळाचा पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. तो कसा ते आपण बघूया. तर 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं घेतले. बाकीचं साहित्य वाटीभर घेतलेलं आहे आणि डिंक 150 ग्रॅम घेतलं आहे. तर आपल्या एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला 1.25 किलो गूळ लागणार आहे. तर 1 वाटी मी तूप घातलं कढईमध्ये आणि त्याच्यावरती हा गूळ घालून घेतला आहे. तर आता आपल्याला गुळाचा पाक तर बनवायचा नाही आहे, पण गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी गुळावरती 2 ते 3 चमचे छोटे चमचे पोह्याचे तेवढं पाणी घातलं आणि हा गूळ फास्ट गॅसवरती वितळवून घेते. तर आपल्याला गूळ फक्त वितळवायचा आहे, त्याच्यात खडे नको राहायला गुळाचे. आणि गूळ वितळायला लागला की असा फेस येतो वरती, आणि चांगला गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करून हा सगळा गूळ जो आहे तो खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे. तर फक्त गूळ वितळलेला आहे, पाक केलेला नाही आहे. आता हा गूळ सगळा याच्यावरती ओतून घेतला की लगेच फटाफट चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण गूळ पटकन आळतो आणि मग तो एकाच ठिकाणी जमा होईल. त्याच्यामुळं चमच्याने चांगला मिक्स करायचा गरम असताना, नाहीतर हाताला चटका लागेल. आणि थोडं हलका थंड झाला की हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असे व्यवस्थित सगळं एकजीव झालं पाहिजे मिश्रण. आणि त्याच्यानंतर लाडू वळायला घ्यायचे. अगदी लाडू व्यवस्थित वळले जातात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. एवढ्या प्रमाणासाठी 1.25 किलो गूळ ना भरपूर झाला. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असतील तर 1 किलो गूळ घातला तरीसुद्धा चालेल. तर आता याचप्रमाणे सगळे लाडू जे आहेत ते वळवून घेणार आम्ही, कारण खूप जास्त प्रमाण आहे. माझ्या एकटीच्यानं काही एवढे लाडू वळायचे होणार नाहीत. तर तुम्ही ते बघू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळ आहे. लाडू करता करता खूप लेट झाला, म्हणून रात्री काही तुम्हाला लाडू दाखवलेच नाहीत. ही दुसऱ्या दिवशी सकाळ. एवढ्या साहित्यामध्ये आणि एवढ्या मिश्रणामध्ये हे 80 ते 90 लाडू झालेले आहेत. तर खूप छान लाडू झाले, मस्त झालेत लाडू. मीडियम साईजचे लाडू केलेले आहे, जास्त मोठे नाही, छोटे नाही. आणि हिवाळ्यामध्ये ना, थंडीमध्ये असे लाडू खाल्लेले चांगले असतात, शरीरासाठी पौष्टिक असतात. तर नक्की तुम्हीसुद्धा याचप्रमाणे बनवा लाडू, नक्की तुमचे लाडू छान होतील. आणि हे सगळं घेऊन ना मला जायचं आहे बाहेर, म्हणून मी शंकरपाळ्यासुद्धा बनवल्यात, लाडू बनवले आणि आता आळूच्या वड्या करते. तसं मी तुम्हाला सांगितलंच होतं. आता कुठे जाणार, का जाणार हे काय मी सांगितलेलं नाही आहे, पण मला पटपट उरकून निघायचं होतं. खूप गडबड होती. तर आता आळूच्या वड्या करायला घेतल्यात. आळूच्या वड्यांची रेसिपी मी भरपूर वेळा शेअर केलेली आहे व्हिडिओमध्ये आणि स्पेशल व्हिडिओसुद्धा केलेले आहेत, तरीसुद्धा तुम्हाला आत्ता थोडक्यात सांगते. तर आळूची पाने घेतलेली आहेत, त्याच्या ज्या मागचे देठ असतात, शिरा असतात, त्या काढून घेतलेल्या आहेत. स्वच्छ वगैरे धुवून ठेवलेले आहेत आळूची पानं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबिरीचे जे देठ असतात ना, तर ते कापून घेतले आणि ते घातले आहेत. त्याच्यावरती मी लसूण घातला आहे, 20 ते 25 पाकळ्या लसूण घातला. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि ओवा घातलेला आहे, मीठ घातलेलं आणि थोडंसं पाणी घालून आता हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर म्हटलं, ही जी कोथिंबीर आहे उरलेली ती बारीक कापून घेते. तर मी आज आळूच्या वड्या करणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालणार आहे. तर आळू कोथिंबीर वडी तुम्ही म्हणू शकता. याच प्रकारे मी आज वडी करते. तर आता इकडे 1 लिंबू मी कापून घेते. तर 1 लिंबू मी आळूच्या वडीमध्ये घालणार आहे पिळून. तो कसा ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच.
हा मसाला जो आहे तो मी वाटून घेतला आहे, सगळी तयारी केली आहे, लिंबूसुद्धा कापून घेतलं आहे आणि आळूची पानं, कोथिंबीर सगळं तयार आहे. आता बनवायचं आहे ते म्हणजे बॅटर बेसनाचं. तर इकडे मी बेसन पीठ घेतलं, साधारणतः 1/2 किलो पीठ आहे आणि आळूची पानंसुद्धा भरपूर होती, त्याच्यामुळं मी पीठसुद्धा जास्त घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता मसाला वाटायचा होता तेव्हासुद्धा मी मीठ घातलेलं, तर त्याचाच अंदाज घेऊन मी पिठामध्ये मीठ घातलेलं आहे. तर मगाशी ना मसाल्यामध्ये जिरं टाकायची मी विसरले होते, ओवा टाकलेला पण जिरं टाकलं नव्हतं. तर आत्ता मी जिरं घालून घेतलं मसाल्यात आणि पिठामध्ये थोडीशी हळद घातली. तर आता हा म्हटलं मसाला लगेच वाटून घ्यावा, नाहीतर पुन्हा विसरेन. आणि तीळ घातले मी 2 चमचे, जे आत्ता नीलनं मला पॅकेट आणून दिलं, पटकन असा फेकून गेला ओट्यावरती. आणि कोथिंबीर घातली भरपूर सारी बारीक कापलेली. त्यासोबतच हा लिंबू पिळून घालणार पिठामध्ये. कोणी कोणी ना वडीमध्ये चिंच घालतं, तर मी नेहमी लिंबू घालत असते, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. आणि वाटलेला मसाला. तर आता हे सगळा मसाला पिठामध्ये घालून घेतला की चांगला मिक्स करून घ्यायचा अगोदर असंच, कारण आपण हे जे वाटण केलं ना त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंफार पाणी घातलेलं होतं. त्याच्यामध्ये ते ओलं असल्यामुळे जास्त बॅटर ओलं नको व्हायला, पातळ नको व्हायला. नाहीतर जास्त जर पातळ झालं ना तर जेव्हा तुम्ही आळूवडीचा रोल बनवता तेव्हा सगळं पीठ बाहेर येतं. म्हणून असं या इथपर्यंत बनवू शकता तुम्ही. थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर बनवून घ्यायचं. तर चला वड्या बनवूया आळूच्या. तर इकडे मी पाणी घेतलेत, आळूचं पाणी घेतलं आणि उलटं ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे, जे काय आपण बॅटर बनवलं ते. तर अगदी सोपं आहे, सोपी पद्धत आहे. पीठ घ्यायचं आणि असं स्प्रेड करायचं सगळ्या पानांवरती, पूर्णपणे व्यवस्थित कडा बाजूने सगळ्या लावून घ्यायच्या. आणि माझ्याकडे ना आळूची पानं भरपूर होती, मोठी छोटी अशी भरपूर पानं असल्यामुळे ना मी जास्तच पानं घातली, 5 ते 6 पानं घातली एका आळूवडीमध्ये आणि रोल बनवून घेतले. तर अशी उलटसुलट पानं घालायची आणि रोल बनवून घ्यायचे. तर मी वडीमध्ये ना 5 ते 6 पानं घातलेली आणि व्यवस्थित प्रत्येक पानाला पीठ लावून घेतलेलं. आता सगळ्या पानांना पीठ लावून झालं की ह्या वडीच्या ना तिन्ही बाजू फोल्ड करायच्या. म्हणजे जेव्हा तुम्ही वडी शिजवून नंतर तेलामध्ये फ्राय करता तेव्हा तुमची वडीची जे लेयर्स आहेत ते तेलामध्ये पसरत नाहीत. तुमची वडी जी आहे ती तशीच्या तशी राहते, गोल आकारामध्ये व्यवस्थित. त्याच्यासाठी तुम्ही काळजी रोल बनवताना घ्यायची. व्यवस्थित पीठ लावायचं, तिन्ही बाजू फोल्ड करायच्या आणि नंतर टाईट रोल गोल असा करायचा व्यवस्थित. अजिबात त्याची जी पानं आहेत ती सुटली नाही पाहिजेत. व्यवस्थित पीठ लावून सील करून टाकायचं आणि मगच स्टीमरमध्ये शिजायला ठेवायचं. तर याच प्रकारे मी सगळ्या आळूवड्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या आणि 3 रोल झाले होते, स्टीमरमध्ये ठेवून घेतले आणि आता याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं मस्त. तर तुम्हाला ना नंतर मला आळूवडी दाखवताच नाही आली, कारण माझी एवढी घाई झाली होती, एवढी गडबड झालेली, सगळं उरकताना खूप उशीर झाला. आणि मग नंतर मी सगळी तयारी करून बाहेर पडले सगळं घेऊन, पण वडी नाही दाखवता आली. ठीक आहे, रेसिप्या तर तुम्हाला भरपूर दाखवलेल्याच आहेत. तर चला, लाडू वडी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटते. बाय बाय.